नमः शिवाय. आता बसलो आहे, मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये बी आहे, मराठीमध्ये आहे, मराठी एरियामध्ये आहे. आता कोणतं गाव आहे ते देवगट, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. लग्नासाठी आलो आहे. आता विचार चालला आहे की बा ते असं असं म्हणता की उपाधी काय आहे. उपाधी याने काय जे असतं ना, उपाच्या आधी म्हणजे उपादान. उपादान जशी प्रकृती, उपादान, काल, भाग्य असतं ना, तसं आहे ते. म्हणजे उपादान घेऊन बसतो, कुठं एखाद्या प्रवचनाला गेला तिथं बसून जायला. मग त्याचं मन काय आहे, मन मन आहे ना, मन धावतं कुठं कुठं धावतं मन. आपल्याला दिसतो बाजूला मनुष्य बसला असता, त्याला माहिती असतं की हा बसला आहे माझ्याजवळ, हा ऐकत असेल, तो बाजूवाला मनुष्य ऐकत राहतो. पण त्याचं मन कुठं राहतं का. मन आहे ना, म्हणजे कामना, भावना, वासना, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दम, संचय, चिंता, भावना, वासना, कामना याच्यात अडकतो. म्हणून ते टोपलं आहे ना, जे हे एवढे सगळे गुणाचे टोपलंचे डोक्यावर धरून बसतो आणि मग बसून ऐकत असतो. पण आपले संत बिचारा काय, ते आतून निघतं ज्ञान, त्याला असं वाटतं की सगळे ऐकत असतील, पण छल्लं माहिती पडतं की तो ऐकतच नाही. मग घरी गेल्यावर असल्यावर मग त्याला हे सगळं माहितीच नसतं. परत क्रोध सुटतो. काय क्रोध काय येतो माणसाला, ते जास्त कामं केल्यामुळे. असं आहे, क्रोध ठेवायला नाही पाहिजे माणसांना. अलविदा म्हणजे सगळ्यांना नाश आहे, हे पहिले नाश होऊन जायला पाहिजे. म्हणजे कसे मुक्त होऊन गेला पाहिजे. जसा क्रोध हो बी मुक्त होतो, बरोबर. अहंकार तो पण पहिले अगोदरच मुक्त होतो. अहंकारला जाणायला पाहिजे. मै का भाव माया, माया जो आहे तो माया बी विसरला पाहिजे. म्हणजे मायापासून बी मुक्त होऊन जातो. पण हे समजायला पाहिजे. समजवतो कोण, एखादा संत असला तो तोंडाचे मुखवाणाने, मिठी वाणीचे सगळं बोलत राहतो. कोणाला दुसऱ्यांना सांगत असतो ज्ञान, पण ज्ञान ग्रहण करत नाही. त्याचं लक्ष कुठं राहतं, ध्यानधारणामध्ये नाही राहत. त्या इकडे तिकडे मन आहे ना धावतं. जे केलेलं काम असेल त्याच्यात धावतं, जे काम करायचं नसेल त्याच्याकडे धावतं, दोघीकडे जातं. म्हणजे प्रकृती काय आहे, प्रकृती एक प्रसन्न जन्म आहे. म्हणजे कर्तव्य करायला तत्पर तयार असतं. आपण लक्ष द्यायला पाहिजे की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. ही प्रकृतीचा नियम आहे. प्रकृती एकदम नियम आहे. प्रकृतीचा नियम आहे. जन्म झाला म्हणजे मृत्यू आहे. कर्म केले म्हणजे व्हायलाच पाहिजे. म्हणजे वर्तमान काल असतं ना, वर्तमान काल त्याच्यावर अवलंबून असतं ते. प्रकृतीचं काम आहे होणार, म्हणजे होईलच. त्याच्यात मायाने अटकायला पाहिजे. कसं मी करतो, मी पाहतो, मी खातो, ही काय आहे माया. माया नसला पाहिजे. कारण तो आहे शिव आहे म्हणून खात आहे. शरीर त्याचं नाही आहे ना, शरीर माझं आहे. कोणाचं हे शिव जो आहे त्याचं शरीर नाही आहे आणि शरीर माझं आहे. शरीर शिव आहे म्हणून शरीर आहे, शिवाला शरीर नाही आहे. पण तो करत नाही, करता आहे तुम्ही, पण नाव त्याचं आहे असं यायला पाहिजे. भगवान शिवचं नाव यायला पाहिजे की करता तो आहे म्हणून तुझं कार्य सरळच होईल. कोणत्या प्रकारचं काही दुःख होणार नाही तुम्हाला. मन एकदम संतोष समाधान होऊन जाईल. असं आहे ते. ओम नमः शिवाय.